काल उपोषणाचा दुसरा दिवस होता। माझं नाव सागर शिवाजी जगदाळे। मी या जिल्ह्याचा राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व या जिल्ह्याचा खाशेबा जाधव पुरस्कार प्राप्त तसेच NIS कोच। मी या सगळ्या माझ्या ज्या मागण्या होत्या त्या जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर व या कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय ऑफिसचे उपसंचालक कर्तव्यदक्ष अधिकारी माणिकराव पाटील साहेब, तसेच शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष असतील कोल्हापूर विभाग RY जाधव सर, त्याचबरोबर यशवंत गायकवाड सर, माने सर, MB माने सर, मोहन पवार सर, अंकुश जांभळे सर, त्याचबरोबर गौरव जाधव सर, अभि सर, तसेच बाकी इतर सर्वच माझे सहकारी गुरुजन वर्ग या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल नितीन तारळकर सरांनी की जे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हा क्रीडा संकुलामधील जे काय हॉल पूर्वी ज्या लोकांना दिलेले आहेत त्या लोकांचे हॉल हे मी त्यांना विचारलं गेलं की बाबा कोणत्या निकषावर दिले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही कोणते डॉक्युमेंट घेतले आहेत। तर या गोष्टीवर आमची सखोल चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांच्या बोलण्यातून असं झालं की बाबा येत्या 1 ते 2 महिन्यात आम्ही तुम्हाला नक्की न्याय देऊ। की त्यांच्याकडे माझी विचारणा अशी झाली की जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये की 6-7 हॉल आहेत, त्यापैकी तुम्ही 3 हॉल या बॉक्सिंग या खेळासाठी दिल्यात, तर बाकीच्या ज्या खेळाच्या संघटना किंवा बाकीचे खेळाचे कोच असतील, मार्गदर्शक असतील, त्यांना जर विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यांनी कुठं जायचं। तर त्यावरती त्यांनी विचार केला व मला सांगितलं की बरोबर आहे, तुझं म्हणणं आम्हाला पटतंय की बाबा तुझं जे बोलणं आहे की एकाच खेळासाठी 3-3 हॉल दिलेले आहेत, बरोबर। तर या हॉलवर आम्ही जिल्हा क्रीडा संकुलची जी कमिटी आहे ज्यामध्ये पालकमंत्री, कलेक्टर साहेब असतील, जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, त्याचबरोबर SP CO वगैरे वगैरे त्यांची बॉडी मेंबर, हे सर्वजण आम्ही एकत्रित मला घेऊन मीटिंग करू। या मीटिंगमध्ये की तुझे जे काही मुद्दे आहेत किंवा त्यांना कोणते निकष लावलेले आहेत याच्यावरती आपण बसून रिमाइंड करू व आत्ता नियमाप्रमाणे इथून पुढे नियम तयार करू। जे काय असतील संकुलाचे नियम तयार करू, निकष तयार करू की ज्यामध्ये प्रत्येक संघटनेला किंवा ऑथोराइज संघटनेलाच हॉल देण्यात येईल किंवा देता येईल। एका खेळासाठी एकच हॉल देता येईल जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल। मग अशी आमची चर्चा झाली। त्यांनी मला लेखी स्वरूपात दिलं की येत्या 2 महिन्यात आम्ही तुम्हाला न्याय देऊ। तर लेखी स्वरूपात दिलं व हे जे काही गुरुजन वर्ग तिथं आलेले शारीरिक शिक्षक संघटनेचे असतील, मुख्याध्यापक संघटनेचे असतील, मुख्याध्यापक वर्ग बरेच व माणिकराव पाटील साहेब असतील, नितीन तारळकर साहेब, या सर्वांनी मिळून बसून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की बाबा नियमावली पाहिजेल आहे, नियमात बांधला गेलाय तो खेळ आहे, नियमबाह्य खेळ नाहीये। मग या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली, त्या चौकशी करून आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं यांचं म्हणणं आहे। पण ठीक आहे, काय नाही, प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा, जिल्हा क्रीडा प्रशासनाचा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा, तसेच पालकमंत्री असतील, सर्वांचाच आपण आदर ठेवून हे प्रशासन हे जे माझं आमरण उपोषण होतं ते तुर्तास मागे घेतलेलं आहे 2 महिन्यासाठी। की जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी 100% अजूनही मास्टर स्ट्रोक व जी काय माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, जी काय माझ्या हाती कागदपत्र लागलेले आहेत ती मी व्यवस्थित ठेवलेली आहेत, बँकेच्या लॉकरला ठेवलेले आहेत। जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नक्कीच यानंतरनं आमची भूमिका स्पष्ट करू व जे माझ्यावरती काल बिनबुडाचे आरोप झाले की माझा तिथं आंदोलनाला बसण्यामागं काहीतरी आर्थिक किंवा वैयक्तिक काहीतरी स्वार्थ असेल, तर माझी कुठलीही मागणी वैयक्तिक नव्हती। जे सातारकरांच्या बाबतीत, जे सातारकरांना ज्या गोष्टीचा त्रास होतोय व सातारकरांना लुटलं जातंय व त्याचबरोबर जे काय खेळाडू असतील, मार्गदर्शक असतील, यांच्यावरती जो काय अन्याय होतोय याच्या विरोधात होती। व त्यांनी मला सांगितलं तुमचा स्वार्थ आहे। हा, माझा स्वार्थ आहे, मी छाती ठोकून सांगतो की माझा स्वार्थ आहे। काय स्वार्थ आहे तर सातारा जिल्ह्यातील गोरगरीब खेळाडूंना घडवणे
हा माझा स्वार्थ आहे. सातारा जिल्ह्यातील गोरगरीब मुलांना मोफत मार्गदर्शन करणे हा माझा स्वार्थ आहे. सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना मोफत चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण मिळावं हा माझा स्वार्थ आहे. जे की मी 1 रुपयानंही न घेता गेली 2 वर्ष झालं मोफत प्रशिक्षण केंद्र चालवलं आहे. आणि ज्या लोकांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत, जे लोक माझ्यावरती काय बोललेले आहेत, कोण फॉर्च्युनर मधनं फिरतोय, कोण रेंज रोवर मधनं फिरतोय, कोण जॅग्वार मधनं फिरतोय, कोण 4 मजली बिल्डिंग बांधून बसलाय, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, मला फक्त खोलात जायला भाग पाडू नका. मी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केलाय आणि मी जाणीवपूर्वक विचार करून बोलतोय. बोललेला शब्द 100% माघारी घेणार नाही, कारण मी ठाम आहे. माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. फक्त मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमचं सत्कर्म करा, मी माझं सत्कर्म करतोय. तुम्ही जर माझ्या रस्त्यात येऊन माझी वाट लावण्याचा किंवा माझी वाट अडवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मी तुमच्या रस्त्यावर येऊन तुमची वाट लावल्याशिवाय माघारी माझ्या रस्त्यावर परतणार नाही. तो माझ्यावरती बिनबुडाचे व माझ्यावरती ज्यांचे आरोप आहेत त्यांच्यासाठी हा माझा अल्टिमेट आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की मला खोलात जायला भाग पाडू नका. मी जर खोलात गेलो तर सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय मी थांबणार नाही. मी फक्त प्रशासनाचा आदर करतोय म्हणून मी शांत